ओके. हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टार्ट करायचं आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री 12वीची. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 12 ला 4 टॉपिक्स आहेत. कोणते 4 टॉपिक्स आहेत? तर 10th टॉपिक आहे हॅलो अल्केन्स, जो आपण आज स्टार्ट करणार आहे. ओके. हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स. 11th टॉपिक आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. आणि 12th टॉपिक आहे अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स. आणि 13th टॉपिक आहे अमाइन्स. हे 4 टॉपिक्स आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 12वीचे. ठीक आहे. आता स्टेट बोर्डला जर आपण हे 12वीचे टॉपिक बघितले तर स्टेट बोर्डला विथ ऑप्शन हे ऑलमोस्ट 25 मार्कला विचारले जातात. विथ ऑप्शन किती मार्कला विचारले जातात? 25 मार्कला. ठीक आहे. पण एक भीती असते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला घेऊन की आम्हाला लिहायलाच येत नाही, आम्हाला समजतच नाही, आम्हाला असंच होते, आम्हाला तसंच होते. ह्या सगळ्याचे आन्सर्स तुम्हाला म्हणजे सगळ्याचे आन्सर्स किंवा तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स माझ्या लेक्चर्स मध्ये मिळतील हे नक्की. सो तुम्ही दररोज जे काही लेक्चर्स अपलोड होतील, मी एका दिवशी एकच लेक्चर अपलोड करेन. मी तर हेच ट्राय करेन कारण माझा शेड्यूल खूप बिझी असतो, पण आय ट्राय की ऍटलीस्ट एका दिवशी एक लेक्चर अपलोड करू आणि आपण आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची जर्नी काय करूया, स्टार्ट करूया. ठीक आहे. सो जसं मी सांगितलं तुम्हाला की हे 4 टॉपिक्स आहेत, आपण ह्याच क्रमाने बघणार आहे. पहिला हॅलो अल्केन्स बघणार आहे, मग अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्स बघणार आहे, मग अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स बघणार आहे आणि मग काय बघणार आहे तर अमाइन्स बघणार आहे. ठीक आहे. ओके. सो आता हे टॉपिक्स आहेत ना, किंवा तुम्ही 11वीला जो हायड्रोकार्बन्स हा टॉपिक बघितला, कोणता टॉपिक बघितला? हायड्रोकार्बन्स हा टॉपिक जो बघितला, काय असते की हायड्रोकार्बन्स मध्ये तुम्ही अल्केन्स, अल्कीन्स, अल्काइन्स बघितला आणि अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे बेन्झीन बघितला. म्हणजे टोटल अल्केन्स, अल्कीन, अल्काइन्स, अरोमॅटिक कंपाऊंड्स, हॅलो अल्केन्स, हॅलो अरेन्स, अल्कोहोल, फिनॉल्स, इथर्स, अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि अमाइन्स. म्हणजे ऑलमोस्ट आय फील 13 कंपाऊंड्स होतात. ह्या 13 ऑर्गॅनिक फॅमिलीज, होमोलॉगस सिरीजचा आपण स्टडी करतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. तर तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे हे जे काही टॉपिक्स आहेत त्यांचा एक पॅटर्न आहे. जर तो पॅटर्न तुम्ही लक्षात घेतला ना तर तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड वाटणार नाही. नक्की नक्की वाटणार नाही अवघड तुम्हाला, फॉर शुअर. मी ह्या लेक्चर्सला दर पॉइंट प्रॉपरली एक्सप्लेन करेन. तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनला टाकू शकता, मी त्याचं लगेच तुम्हाला रिझोल्युशन ही देईन, नो इश्यू. पण माझं फक्त एवढेच एक्सपेक्टेशन्स आहेत की तुम्ही व्हिडिओज जे आहेत ते प्रॉपरली बघा, लक्ष देऊन बघा, कोणताही पॉइंट सुटू नये ही गोष्ट लक्षात घ्या. कारण काय होतं, एखादा पॉइंट सुटतो मग आपला लिंक लागत नाही, तसं व्हायला नको. सो दॅट्स वाय मी काय सांगते की जे काही लेक्चर्स आहेत ते प्रॉपरली बघा. तुम्हाला ज्या स्पीडनं बघायचे त्या स्पीडनं बघा, पण बघा समजला, स्वतःला समजेल असं बघा. बरं, मी जर सांगितलं तुम्हाला की हे जे काही टॉपिक्स आहेत ह्यामधले जे काही कंपाऊंड्स आहेत हा आपण एका पॅटर्न मध्ये म्हणजे याचा स्टडी करताना आपण एक पॅटर्न डिस्कस केलंय की पॅटर्न ठरलेला पॅटर्न आहे ह्याचा. मग काय ठरलेला पॅटर्न आहे ह्याचा? तर बघा, एक मिनिट मी थोडंसं हे रब करते हा पार्ट. आता आपण हॅलो अल्केन्स बघणार आहे किंवा अल्कोहोल, फिनॉल्स, अल्कोहोल्स बघणार आहे, फिनॉल्स बघणार आहे, इथर्स बघणार आहे, किंवा आपण अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड बघणार आहे, किंवा आपण अमाइन्स बघणार आहे. एका पॅटर्न मध्ये आपण पॉइंट्स बघायचे. पॉइंट्स टू बी डिस्कस्ड हे आपण एका पॅटर्न मध्ये बघायचे. मग पॉइंट्स टू बी डिस्कस्ड एका पॅटर्न मध्ये बघायचे म्हणजे कसे बघायचे? तर बघा, सगळ्यात पहिला आपण काय बघतो कोणत्याही टॉपिकचा? इंट्रोडक्शन. सगळ्यात पहिला आपण कोणत्याही टॉपिकचा काय बघतो तर इंट्रोडक्शन. नाव इंट्रोडक्शन झाल्यानंतर नेक्स्ट आपण काय बघायचं आहे तर क्लासिफिकेशन. त्याचा काय डिस्कस करणार आहे आपण? त्याचा क्लासिफिकेशन. ओके, म्हणजे क्लासिफिकेशन हॅलो अल्केन्स आहे तर हॅलो अल्केन्सचं मी क्लासिफिकेशन बघणार. मग क्लासिफिकेशन झाल्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट काय बघतो तर नॉमेनक्लेचर. काय बघतो? नॉमेनक्लेचर.
नॉमेनक्लेचर दोन प्रकारचे असतात. एक असते कॉमन नेमिंग, एक काय असते कॉमन नेमिंग, आणि एक काय असते तर IUPAC नेमिंग. एक कॉमन नेमिंग असते आणि एक काय असते तर IUPAC नेमिंग. ओके, नाव नेक्स्ट कॉमन नेमिंग IUPAC नेमिंग झाल्यानंतर ना आपण नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, कोणताही टॉपिक असू दे, हॅलो अल्केन्स असू दे, अल्डिहाइड कीटोन्स असू देत, अल्कोहोल्स असू देत, अमाइन्स असू देत, कोणताही टॉपिक असू दे, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय आहे तर प्रिपरेशन, त्या कंपाऊंडचं प्रिपरेशन मेथड्स, त्या कंपाऊंडचे काय असतात तर प्रिपरेशन मेथड्स. एक लॉजिक लक्षात ठेवा बाळांनो, प्रिपरेशन मेथड जेव्हा आपण म्हणतो ना, काही वेगळं नसते. फॉर एक्झाम्पल हॅलो अल्केन आहे, तर प्रिपरेशन मेथड्स ऑफ हॅलो अल्केन मध्ये मी काय बघणार आहे की मी हॅलो अल्केन कोणाकोणापासून बनवू शकते, मी हॅलो अल्केन कोणाकोणापासून बनवू शकते. माझा फोकस काय असणार आहे, मी हॅलो अल्केन कोणाकोणापासून बनवू शकते प्रिपरेशन ऑफ अल्केन्स मध्ये, हॅलो अल्केन्स मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट प्रिपरेशन झाल्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण काय डिस्कस करतो तर फिजिकल प्रॉपर्टीज. कसले प्रॉपर्टीज डिस्कस करतो, फिजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीज कोणते कोणते असतात तर फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये स्टेट, कलर, ओडर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, सोल्युबिलिटी फिक्स्ड आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला हा पॅटर्न फिक्स्ड आहे फिजिकल प्रॉपर्टीज डिस्कस करताना, की जो काय हॅलो अल्केन्स आहेत त्याचे पहिले 3 मेंबर कोणत्या स्टेट मध्ये आहेत, पुढचे 3 मेंबर्स कोणत्या स्टेट मध्ये आहेत, त्याच्या पुढचे कोणत्या स्टेट मध्ये, त्यांना कलर आहे, कलर नाही आहे, त्यांना वास आहे, वास नाही आहे, त्यांचा मेल्टिंग पॉइंट काय असतो, त्यांचा बॉइलिंग पॉइंट काय असतो, कसा वाढतो किंवा कसा कमी होतो किंवा कधी कमी होतो, आणि ते सोल्युबल आहेत का सोल्युबल नाहीत, हे कशामध्ये डिस्कस केलं जातं तर फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये. कशामध्ये डिस्कस केलं जातं, फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये. आता नेक्स्ट पॉइंट जो आपण बघतो लास्ट म्हणजे लास्ट सेकंड आहे तो परत सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट प्रिपरेशन नंतर ना, टॉपिक मधला प्रिपरेशन नंतर ना सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट कोण असतो तर केमिकल प्रॉपर्टीज त्या कंपाऊंडचे. आता केमिकल प्रॉपर्टीज मध्ये काय असते, बरोबर उलट प्रिपरेशन ऑफ कंपाऊंड जे काय असतात त्याचं उलट पॅटर्न. म्हणजे काय, म्हणजे काय तर हे बघा की तुम्ही हॅलो अल्केन्स कसं बनवला, कोणाकोणापासून हॅलो अल्केन बनवला, दॅट इज प्रिपरेशन मेथड. म्हणजे हॅलो अल्केन तुम्ही कोणाकोणापासून बनवू शकता इज अ प्रिपरेशन मेथड. ओके, हा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन मध्ये मी काय डिस्कस करणार आहे की हॅलो अल्केन पासून काय काय बनवू शकते. मी म्हणजे आपले जे काही मेथड्स असतील त्या मेथड्स मध्ये तुम्ही हॅलो अल्केन्स पासून काय काय बनवू शकताय. म्हणजे हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे ना बाळांनो, प्रिपरेशन मेथड्स आणि केमिकल प्रॉपर्टीज, ह्यामध्ये मेन रिॲक्शन्स आहेत. आणि मी खूपदा बघते की ते रिॲक्शन्स तेवढे प्रॉपरली एक्सप्लेन नाही आहेत, त्यामुळे मुलांच्या डोक्यात बसत नाहीत किंवा हे कसं झालं हा एक प्रश्न त्यांच्या डोक्यात असतो. तर फॉर शुअर माझ्या लेक्चर्सला तुमचे हे सगळे डाउट्स काय होतील तर क्लिअर होतील. आता नेक्स्ट जे असते लास्ट पॉइंट असते युजेस. ठीक आहे, सो टोटल बघा मी काय सांगितलं, आपण अल्केन्स बघितलाय 11वीला. ओके, अल्किन्स बघितलाय, अल्काइन्स बघितलाय, बेन्झीन बघितलाय. ओके, मग पुढे हॅलो अल्केन्स बघणार आहे, हॅलो अरेन्स बघणार आहे, त्यानंतर ना अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर बघणार आहे, मग अल्डिहाइड बघणार आहे, मग कार्बोक्सिलिक ऍसिड बनणार आहे, मग कीटोन्स बघणार आहे आणि मग अमाइन्स बघणार आहे. म्हणजे टोटल 13 फंक्शनल ग्रुप जे काय आपण बघणार आहे किंवा त्यातले पहिले 4 जे बघितलेले आहेत त्यामध्ये हा पॅटर्न सेम आहे. त्यामध्ये हा पॅटर्न काय आहे तर सेम, की पहिला इंट्रोडक्शन आहे, मग क्लासिफिकेशन आहे, मग त्याचं नॉमेनक्लेचर आहे, मग प्रिपरेशन मेथड आहे, मग फिजिकल प्रॉपर्टीज आहेत आणि मग केमिकल प्रॉपर्टीज आणि काय तर युजेस. हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की आपण अशा पॅटर्न टॉपिक स्टडी केला, स्वतःचे नोट्स बनवले, फॉर एक्झाम्पल माझा लेक्चर चालू आहे, तुम्ही स्वतःचे नोट्स बनवला तर तुम्हाला तेही इझी होणार आहे. आपण कितीही शिकलो कोणापासूनही, आपण स्वतःचे नोट्स स्वतः बनवणे, सेल्फ स्टडी करणे, जी कन्सेप्ट सांगितली त्याला समजून घेणे, मगच आपण जिंकू शकतो, मगच आपण जिंकू शकतो, एवढं लक्षात ठेवा. हा, माझे लेक्चर सबटेल असतील, कन्सेप्ट ओरिएंटेड असतील. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे मॅक्सिमम जे काही पॉइंट्स आहेत ते क्लिअर होऊन जातील हे मी ट्राय करेन त्यामध्ये, आणि नक्की होतील, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री नक्की इझी जाईल, तुमचे 25 मार्क बोर्डचे पण हातात आहेत आणि सीईटीचे पण हातात आहेत, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो ठीक आहे.
आपण आता आपला जो 10वा टॉपिक आहे 10वा टॉपिक आहे 12वीचा. कोणता आहे 10वा टॉपिक आपला कोणता आहे? तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स अँड अरेन्स. हा काय करूया तर स्टार्ट करूया. त्याच्या आधी एक थोडस मागचे पॉइंट्स रिवाइज करूया म्हणजे समजून घेऊया, म्हणजे आपल्याला थोडं लिंक तर लागेल. त्यापासून आपलं थोडं काय लागेल, लिंक तरी लागेल. त्या पॉइंट पासून आपलं थोडं लिंक तरी लागेल. त्या पॉइंट पासून थोडं आपलं काय लागेल तर लिंक. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? फाईन. सो सगळ्यात पहिला प्रश्न बघा काय आहे बोर्डवरती. व्हॉट आर हायड्रोकार्बन्स? हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? आपल्याकडे डेफिनेशन काय? हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? द कंपाउंड्स विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन एलिमेंट्स इन इट, किंवा ज्यामध्ये स्पेशली फक्त आणि फक्त CH बॉन्ड्स असतील. ज्यामध्ये फक्त आणि फक्त कसले बॉन्ड असतील तर CH बॉन्ड असतील, त्याला आपण काय म्हणतो तर हायड्रोकार्बन्स. मग बेसिक हायड्रोकार्बन्स कोण आहेत? हु आर दे? बेसिक हायड्रोकार्बन्स हु आर दे? हे हायड्रोकार्बन्स ज्यामध्ये फक्त कसला बॉन्ड आहे तर CH बॉन्ड आहे, म्हणजे काय तर हायड्रोकार्बन्स. तर ते आहेत कोण? ते आहेत अल्केन. मग कोण आहे? अल्कीन. मग कोण आहे? अल्काइन. मग कोण आहे? अरोमॅटिक कंपाऊंड्स, ज्यामध्ये फक्त आणि फक्त CH बॉन्ड आहे. अरोमॅटिक कंपाऊंड ज्यामध्ये फक्त आणि फक्त कसला बॉन्ड आहे? CH बॉन्ड आहे. एक्झाम्पल कोण असतो तर बेन्झीन. एक्झाम्पल कोण असतो? बेन्झीन. एक्झाम्पल कोण असतो? बेन्झीन. अरोमॅटिक कंपाऊंड जो हायड्रोकार्बन आपण कन्सिडर करतो. हे बेसिक हायड्रोकार्बन्स आहेत बाळांनो. हे बेसिक हायड्रोकार्बन्स आहेत. अल्केन, अल्किन, अल्काइन्स आणि अरोमॅटिक कंपाऊंड त्यातला बेन्झीन. आता असं का म्हटलं तर नॉर्मली अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण थोडं समजून घेऊया की जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो अल्केनचा. अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो? अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो CnH2n+2. ह्याचं मीनिंग काय आहे? जेवढे कार्बन आहेत त्याचे डबल +2 हायड्रोजन्स आहेत. जेवढे कार्बन आहेत त्याचे डबल +2 काय आहेत तर हायड्रोजन्स आहेत. नेक्स्ट अल्किन्स. अल्किन्स म्हणजे कोण असतात तर अल्किन्स मध्ये काय असते तर अल्किन मध्ये CnH2n असे. CnH2n म्हणजे कोण? अल्किन्स म्हणजे कोण? ज्यामध्ये जेवढे कार्बन आहेत त्याचे डबल द नंबर ऑफ काय आहेत तर हायड्रोजन्स आहेत. आणि अल्काइन्स मध्ये काय असते त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n-2. म्हणजे जेवढे कार्बन आहेत त्याचे डबल हायड्रोजन जे काय होते त्यातून 2 कमी केले म्हणजे काय असणार आहेत तर अल्किन्स मध्ये, म्हणजे अल्किनचा हायड्रोजन्स असणार आहेत किंवा कार्बन आणि हायड्रोजनचा हा रिलेशन आहे. बरं, अजून मेन डिफरन्स आपल्याला काय माहित आहे की अजून मेन डिफरन्स मला माहित आहे की अल्केन म्हणजे आपण त्याला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतो. अल्केन्सला आपण काय म्हणतो? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता अल्केन्सना आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स का म्हणतो? अल्केन्सना सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आपण का म्हणतो? कारण त्यामध्ये थ्रू आउट जो काही स्ट्रक्चर असेल त्यामध्ये कार्बन कार्बन कसला बॉन्ड असतो तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. सो पुढचा पॉइंट जो आहे तोच मी एक्सप्लेन करते. व्हॉट आर अल्केन्स, अल्किन्स अँड अल्काइन्स. काय एक्सप्लेन करते मी? व्हॉट आर अल्केन्स, अल्किन्स अँड व्हॉट अल्काइन्स. बघा, अल्केन समजते का? ज्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n+2 आहे आणि त्याला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतो कारण त्यामध्ये सगळे कार्बन कार्बन काय असतात तर सिंगल बॉन्ड असतात. सो व्हॉट आर अल्किन्स? हु आर अल्किन्स? Who are alkenes? Alkenes are considered as unsaturated hydrocarbon. Alkenes are considered as what? Unsaturated hydrocarbon which contains at least one what? At least one carbon carbon double bond. At least one it contains carbon carbon काय असते तर double bond. At least one carbon carbon काय असतो तर double bond असतो. समजतं मी काय सांगते? ठीक.
So who are alkenes? Alkenes are considered as unsaturated hydrocarbon because it is having multiple bond. Multiple bond म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. दोन कार्बन मध्ये जे बॉन्ड आहेत ते दोनदा आहे किंवा तीनदा असेल तर त्याला मल्टिपल बॉन्ड्स म्हणतो. मग त्या मल्टिपल बॉन्ड मधला पहिला कोण आहे तर अल्कीन, ज्यामध्ये ऍटलिस्ट एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड असायला पाहिजे. नेक्स्ट कोण आहे तर alkynes. Now who are alkynes? Alkynes are those which contains they are also unsaturated hydrocarbon. They are also unsaturated hydrocarbons only. Alkynes are also unsaturated hydrocarbons which contains at least one कार्बन कार्बन ट्रिपल. काय सांगितलं? अल्काइन्स कोण आहेत? अल्काइन्स अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत ज्यामध्ये कार्बन एक तरी कार्बन कार्बन काय आहे तर ट्रिपल बॉन्ड आहे. हे अल्केन्स आहेत, हे अल्किन्स आहेत आणि हे अल्काइन्स आहेत. बरं, थोडस आपण अजून जरा डिटेल मध्ये समजून घेऊया ह्या गोष्टीला की एकच मिनिट. इथं बघा, तर आपण अल्केन अल्किन आणि अल्काइन म्हटलं. ओके फाइन. अल्केन बेसिक अल्केन मिनिमम एक कार्बन पासून स्टार्ट होऊ शकतो. अल्केन मिनिमम एक कार्बन पासून स्टार्ट होऊ शकतो. तो कोण आहे तर अल्केन कॅन स्टार्ट विथ मिनिमम वन कार्बन ॲटम. दॅट इज फर्स्ट वन मीथेन CH4. कोण आहे? मीथेन CH4 आहे. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा अल्केन दोन कार्बनचा कोण आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH3 हा कोण आहे तर इथेन. कोण आहे हा? इथेन. बरं ठीक आहे. नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 हा कोण आहे तर प्रोपेन. कोण आहे हा? प्रोपेन. मला माहित आहे मी अजून अरोमॅटिक बेन्झीन दाखवायची आहे. ठीक आहे, बघ दाखवणार आहे. पहिला थोडं एक पॉइंट्स कडे म्हणजे साईडला घेऊया. प्रोपेन नंतर ना काय असणार आहे तर ब्युटेन CH3 सिंगल बॉन्ड काय असणार आहे CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड काय असणार आहे CH. हा कोण आहे तर ब्युटेन आहे बाळांनो. कोण आहे हा? ब्युटेन. आणि आता हे सिरीज फॉर्म झाली, होमोलॉगस सिरीज फॉर्म झाली अल्केनची की each member differ by CH2 युनिट. बरं, हे ओपन का केलं? अल्केन्स बद्दल का सांगते तर आपला जो पुढचा क्वेश्चन आहे ना, पुढचा क्वेश्चन काय आहे? हाऊ इज अल्किल ग्रुप फॉर्म्ड? अल्किल ग्रुप कसा फॉर्म होतो? काय कसा फॉर्म होतो? अल्किल ग्रुप. हे बघा, मिथेनचा जो स्ट्रक्चर आहे हा असा आहे, C इथं H इथं H इथं H. राईट, असंच आहे ना? हा. अल्केन पासून अल्किल ग्रुप फॉर्म होणे म्हणजे त्याचा एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होणे आणि एक व्हॅलेन्सी क्रिएट होणे. अल्केन पासून अल्किल ग्रुप फॉर्म होणे, अल्केन पासून अल्किल ग्रुप फॉर्म होणे म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? अल्केन पासून अल्किल ग्रुप फॉर्म होणे म्हणजे काय? एक हायड्रोजन ॲटम त्याचा रिमूव्ह होतं आणि तिथं व्हॅलेन्सी क्रिएट होते आणि ती व्हॅलेन्सी कोणताही फंक्शनल ग्रुप काय करू शकतो तर सॅटिस्फाय करू शकतो. काय सांगितलं मी? तो जो काय जिथं काय व्हॅलेन्सी क्रिएट झाली म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह झाला, व्हॅलेन्सी क्रिएट झाली तिथं. मग तिथं तो हायड्रोजन सोडून दुसरा कोणता तरी ग्रुप येणार आहे, ती पुढची गोष्ट. पण नॉर्मली जेव्हा एक हायड्रोजन ॲटम काय होतो रिप्लेस होतो, अल्केनचा रिमूव्ह होतो, तर जो ग्रुप फॉर्म होतो तो कसला ग्रुप आहे तर अल्किल ग्रुप. सो अल्केनचा फॉर्म्युला काय असतो? अल्केनचा फॉर्म्युला काय असतो? CnH2n प्लस काय असते तर 2. तर अल्किलचा फॉर्म्युला काय असते? CnH2n प्लस 1 डॅश. CnH2n प्लस 1 डॅश. डॅश म्हणजे एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला. म्हणजे सॉरी रिप्लेस नाही, रिमूव्ह झाला आणि तिथे व्हॅलेन्सी क्रिएट झाली. समजते? अल्केन टू अल्किल. हाऊ आर अल्किल्स फॉर्म? Alkyls are formed how? By replacing the hydrogen atom.
how they are formed? By replacing the hydrogen atom of whom? Alkene. That is alkyl group. Okay. So अगर मिथेन आहे CH4 तर मिथिल ग्रुप काय असणार आहे तर CH3 काय असणार आहे तर डॅश. CH3 डॅश म्हणजे कसला ग्रुप असणार आहे? मिथाइल ग्रुप असणार आहे बाळांनो. CH3 डॅश म्हणजे कसला ग्रुप असणार आहे? मिथाइल ग्रुप. आता इथेन आहे हा, इथेनचा हा इथला किंवा इथला हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला तर इथिल फॉर्म होणार आहे. कोणताही एक बघा, कोणताही एक. मग इथं CH3 सिंगल बॉन्ड CH2 डॅश येणार आहे. डॅश म्हणजे एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला म्हणून तो अल्किल ग्रुप म्हणतो आणि त्या हायड्रोजन ऐवजी कोणताही फंक्शनल ग्रुप फ्युचर मध्ये तिथं जॉईन होणार आहे. सो हा CH3 CH2 डॅश म्हणजे हा कसला ग्रुप झाला तर इथाइल ग्रुप झाला. काय झाला हा? इथाइल ग्रुप झाला. काय झाला हा? इथाइल ग्रुप झाला. ठीक आहे. आता तुम्हाला मला असं विचारायचं आहे की तुम्हाला माहित आहे की नाही माहित की प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन असे काही कन्सेप्ट तुम्ही ऐकलाय की नाही ऐकलाय? आय डोंट नो. पण मी तुम्हाला सांगेन जरी माहित असेल तर. कार्बन्स असतात ना, जेव्हा एखाद्या अल्केनच्या फॉर्म मध्ये असतात, स्ट्रक्चर असतं अल्केनचं स्ट्रक्चर फॉर्म झालेलं असतो, त्यामध्ये टाइप ऑफ कार्बन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी असं असतं. मग ते कोणत्या बेसिसवरती क्लासिफाय झालेला असतो की तो कार्बन प्रायमरी आहे किंवा तो कार्बन सेकंडरी आहे किंवा तो कार्बन टर्शरी आहे? तर तो कार्बन अजून किती कार्बनला जॉईन झालाय. फॉर एक्झाम्पल हा कार्बन जो आहे एंडचा, हा अजून किती कार्बनला जॉईन झालाय? एकच. म्हणजे हा कसला कार्बन असणार आहे तर बाळांनो? प्रायमरी कार्बन असणार आहे. कसला कार्बन असणार आहे हा? प्रायमरी कार्बन असणार आहे. बरं ठीक आहे. परत इकडचा बघा हा वाला कार्बन, ह्या कार्बन अजून किती कार्बनला जॉईन आहे? एक. म्हणून हा कसला कार्बन आहे तर प्रायमरी. समजून घ्या मी काय सांगते, प्लीज प्लीज प्लीज. ओके फाईन. आता दोन स्क्रीन ऑन आहेत ना, थोडासा प्रॉब्लेम आहे. हा ओ सॉरी सॉरी सॉरी, एक मिनिट. हा CH3 डॅश हा काय आहे तर CH. ठीक. हा जो मधला कार्बन आहे ना, हा बघा मधला कार्बन, ह्या मधल्या कार्बन कडे लक्ष द्या आणि हा कार्बन अजून किती कार्बनला जॉईन आहे ते मला सांगा फक्त. हा जो आहे हा किती कार्बनला जॉईन आहे? 2 कार्बनला जॉईन आहे. 2 कार्बनला ऍडजस्टंट जॉईन आहेत म्हणून ह्याला कसला कार्बन म्हणणार आहे तर मी ह्याला सेकंडरी कार्बन म्हणणार आहे बाळांनो. कसला कार्बन म्हणणार आहे मी ह्याला? सेकंडरी कार्बन. कसला कार्बन म्हणणार आहे मी ह्याला? सेकंडरी कार्बन. ही गोष्ट ग्रास्प होते का बघा तुम्हाला? ही गोष्ट ग्रास्प होते का बघा तुम्हाला? प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन आणि टर्शरी कार्बन. रिझन आहे त्याचं रिझन आहे. आताच समजून घ्यायचं आपल्याला. आपल्याला सोपं करायचंय सगळं. आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री सोपं करायचं आहे. आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री ब्युटिफुल करायचंय, समजून घ्यायचं. ठीक आहे. ठीक आहे. जर 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 प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला, जर प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला, प्रायमरी कार्बन मग इथला असू दे किंवा इथला पण एकच, हा कोणत्याही एंडचा एकच. प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस झाला तर त्याला एन अल्किल म्हणतो. प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस झाला आणि ती स्ट्रेट चेन आहे. प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला आणि ती स्ट्रेट चेन आहे. प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला आणि ती स्ट्रेट चेन आहे. तर त्याला मी एन अल्किल म्हणणार. काय म्हणणार मी त्याला? एन अल्किल. म्हणजे इथं काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 काय येणार आहे तर डॅश. म्हणजे हा कोण असणार आहे सांगा? एन प्रोपिल. कोण असणार आहे? एन प्रोपिल. अल्किलच आहे पण स्ट्रेट चेन मध्ये आहे आणि प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस झालाय त्यामुळे त्याला एन प्रोपिल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? एन प्रोपिल. काय म्हणतो आपण त्याला? एन प्रोपिल. समजते का? येस ऑर नो? ठीक. नाव नेक्स्ट बघा, सेकंडरी कार्बन पण आहे ना, तिथला पण हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊ शकतो. सेकंडरी कार्बनचा पण हायड्रोजन ऍटम काय होऊ शकतो तर रिप्लेस होऊ शकतो. कसा? कसा? इथं बघा, इथं बघा, इथं. हा CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं डॅश. म्हणजे या सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम काय झाला तर रिप्लेस. तर याला आपण काय म्हणणार आहे तर सेकंडरी प्रोपिल. काय म्हणणार आहे आपण याला? सेकंडरी प्रोपिल. हे फ्युचर मध्ये आताच सांगते, म्हणजे तुम्हाला माहित असेल तर पाहिजे, पण नसेल. सेकंडरी प्रोपिलला एक्सेप्शनली आयसोप्रोपिल ही म्हणतो.
सेकंडरी प्रोपिलला एक्सेप्शनली आपण काय म्हणतो तर आयसोप्रोपिल ही म्हणतो. येते का लक्षात बघा? ठीक आहे, मी थोड्या वेळ स्क्रीनच्या बाहेर जरी असेल तर तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. काय म्हटलं मी? सेकंडरी कार्बन कोण आहे? हा प्रोपेन मधला हा सेकंडरी कार्बन आहे आणि त्या सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला तर तो सेकंडरी प्रोपिल किंवा काय असतो तर आयसोप्रोपिल असतो. तो सेकंडरी प्रोपिल असतो किंवा तो काय असतो तर आयसोप्रोपिल. ठीक आहे, आता पुढे बघूया. पुढे बघा म्हणजे पुढचा पॉइंट बघूया काय. आता मी तुम्हाला दोन स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवते. कोणते दोन स्ट्रक्चर आहेत तर हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 हा स्ट्रेट चेन मध्ये ब्युटेन आहे म्हणून ह्याला म्हणतात N-ब्युटेन. ह्याला काय म्हणतात? N-ब्युटेन. स्ट्रेट चेन मध्ये कोणताही अल्केन स्ट्रेट चेन मध्ये असेल, कोणताही अल्केन स्ट्रेट चेन मध्ये असेल तर N अल्केन म्हणतात, जेव्हा त्यामध्ये कार्बन 3 किंवा 3 पेक्षा जास्त असतील तर. सो हा N-ब्युटेन आहे. आता या N-ब्युटेन मध्ये किती कार्बन म्हणजे कोणते टाइप ऑफ कार्बन आहेत? N-ब्युटेन मध्ये हा प्रायमरी कार्बन आहे, हा पण प्रायमरी कार्बन आहे आणि हा सेकंडरी कार्बन आहे आणि हा पण काय आहे तर सेकंडरी कार्बन आहे. मग मी तुम्हाला काय म्हटलं की अल्केनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन अल्किल ग्रुप जॉईन होते. अल्केनचा हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन अल्किल ग्रुप जॉईन होते. ओके, सो जर बघा हा जर टर्मिनल एंडचा ह्या एंड पासून किंवा त्या एंड पासून कोणत्याही एका एंड पासून जर टर्मिनल एंड पासून एक हायड्रोजन ॲटम काय होतोय रिप्लेस, तर आपल्याला मिळताना काय मिळणार आहे बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 डॅश. टर्मिनल एंड प्रायमरी कार्बन होता, प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि स्ट्रेट चेन असेल तर आपण त्याला काय म्हणतो? एन ब्युटिल म्हणणार. एन अल्किल ना, स्ट्रेट चेन आहे म्हणून काय म्हणणार आहे तर एन ब्युटिल. स्ट्रेट चेन आहे म्हणून काय म्हणणार आहे? स्ट्रेट चेन आहे म्हणून काय म्हणणार आहे तर एन ब्युटिल. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? बरं ठीक आहे. तसंच जर हा कार्बन किंवा हा कार्बन सेकंडरी कार्बन आहे, सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाला तर काय होणार आहे? इथं काय आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. हा सेकंडरी कार्बन होता कारण हा अजून किती कार्बनला जॉईन आहे? 2. हा सेकंडरी कार्बन आहे कारण हा किती कार्बनला जॉईन आहे? 2. हा सेकंडरी कार्बन आहे कारण हा किती कार्बनला जॉईन आहे? 2 कार्बनला जॉईन आहे. तर हा सेकंडरी ब्युटिल होणार. अल्किलच, पण कसला अल्किल आहे हा? सेकंडरी ब्युटिल. कारण फ्युचर मध्ये जिथून हायड्रोजन ॲटम रिप्लेस झालाय ना तिथं फंक्शनल ग्रुप जॉईन होणार आहे. आणि हे कॉमन नेमिंगचे प्रकार आहे. हे जे मी तुम्हाला एन अल्किल सेकंडरी ब्युटिल हे सगळे कॉमन नेमिंगचे कन्सेप्ट आहेत. कशाचे कन्सेप्ट आहेत हे सगळे? कॉमन नेमिंगचे काय आहेत तर कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, आता पुढे बघा काय तुम्ही आयसो अल्केन असं काय ऐकलंय का आयुष्यात? आयसो अल्केन ऐकलंय? आयसो अल्केन हॅव यू हर्ड अबाउट आयसो अल्केन? आयसो अल्केन म्हणजे काय असते? आयसो अल्केनला मिनिमम 4 कार्बन लागतात बाळांनो. मिनिमम 4 कार्बन म्हणजे पहिला आयसो अल्केन ब्युटेनच फॉर्म करणार आहे. ठीक, आयसो अल्केन मध्ये काय 4 कार्बन आहेत, 4 मधले 4 मायनस 1 करायचं, किती कार्बन राहिले? 3. मग 3 कार्बन मी ड्रॉ करते बेसिक. आयसो अल्केन ड्रॉ करायचं बेसिक, 3 कार्बन ड्रॉ करणार. बरं ठीक आहे, टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनला, टर्मिनल एंड पासून सेकंड, कायम टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनच असायला पाहिजे. कायम टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनच असायला पाहिजे. सो टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनला जर मिथाइल ग्रुप जॉईन आहे, ठीक आहे, आणि बाकीची व्हॅलेन्सी आहे तशी अल्केनची सॅटिस्फाय करा बाळांनो. म्हणजे हा जो फॉर्म झाला हा कोण फॉर्म झाला? आयसोब्युटेन. कोण फॉर्म झाला? आयसोब्युटेन. कोण फॉर्म झाला? आयसोब्युटेन. कोण फॉर्म झाला? आयसोब्युटेन. आता या आयसोब्युटेन मध्ये कोण कोण आहे? किती टाइप ऑफ कार्बन ॲटम्स आहेत? हा प्रायमरी आहे कारण ह्याला एकच कार्बन जॉईन आहे. हा पण प्रायमरी आहे, एकच कार्बन जॉईन आहे. हा पण प्रायमरी आहे, एकच कार्बन जॉईन आहे. ठीक आहे, तर जर ह्या तिन्ही प्रायमरी कार्बन मधून कोणत्याही एका कार्बनचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाला, जर ह्या तिन्ही कार्बन मधून कोणत्याही एका कार्बनचा हायड्रोजन ॲटम काय झाला तर रिमूव्ह झाला, काय झाला? रिमूव्ह झाला,
तर आपल्याला काय मिळणार आहे, तर प्रायमरी अल्किलच असणार आहे तो प्रायमरी. हा, कारण प्रायमरी कार्बन पासून रिमूव्ह होणार. पण आयसोब्युटेन होतं ना, त्याचं कॉमन नेमिंग काय होतं, आयसोब्युटेन. तो आयसोब्युटेन काय होणार, तर आयसोब्युटिल. हे बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड CH3 इथं आहे तसा H, परत इथं CH2 काय आला तर डॅश. प्रायमरी कार्बन पासून हायड्रोजन रिमूव्ह झाला, प्रायमरीच असणार आहे कार्बन. कार्बन प्रायमरी आणि कंपाऊंड पण प्रायमरी. अल्किल हॅलाइड प्रायमरी अल्कोहोल असं आपण पुढे बनणार. पण ह्याचं नाव काय असणार आहे, आयसोब्युटेन पासून बनलाय म्हणून हा काय असणार आहे, आयसोब्युटिल. आयसोब्युटेन पासून बनलाय म्हणून हा काय असणार आहे, तर आयसोब्युटिल. बरं, अजून एक बघा. हा, अजून एकच लक्षात येत. अजून एक कार्बन आहे ह्यामध्ये, आयसोब्युटेन मध्ये अजून एक कार्बन आहे ज्याला मी काहीच नाव दिलं नव्हतं. तुमच्या लक्षात येते का बघा, तो कोण आहे सांगा. हा वाला बघा, हा टर्शरी कार्बन आहे. कारण हा अजून किती कार्बनला जॉईन आहे, 1 2 3. किती कार्बनला जॉईन आहे, 1 2 आणि कोणाला जॉईन आहे, तर 3. समजते का, येस ऑर नो. ठीक आहे. आता इन केस व्हॉट, इन केस जर टर्शरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला, टर्शरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम म्हणजे हा हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झालाय, तर डॅश येणार. आणि हा टर्शरी कार्बन आहे, त्यामुळे ह्याचं नाव काय असणार आहे, तर टर्शरी ब्युटिल. काय असणार आहे, हा टर्शरी ब्युटिल. काय असणार आहे, हा टर्शरी ब्युटिल. आपण पॉइंट काय बघतोय माहितीये काय, आपण पॉइंट बघतोय हाऊ अल्किल्स आर फॉर्म्ड. आणि मला थोडं म्हणजे जेवढं माझा एक्सपिरियन्स आहे, मला असं लक्षात आहे की मुलांना समजतच नाही की अल्किल कसा फॉर्म झालेला असतो, माहीतच नसतं. सो त्यासाठी मी हे सगळे पॉइंट्स तुम्हाला काय करते तर दाखवते. बरं, अजून एक बघा, थोडंसं मी फुल स्क्रीन करते वरची स्क्रीनला. मी अजून एक तुम्हाला हे सांगते, कन्सेप्ट सांगते, म्हणजे अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया त्याचा. लॅग करायला, हा वाईट वाटलं मागच्या ऍपला म्हणून हा लॅग करायला. बरं, राहू दे, मागचं स्क्रीन वापरते मी, कारण हा लॅग करून चालणार नाही, आपल्याला चांगलं समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, फाईन, ओके, यू बी हॅपी. हा जो काय पॉइंट आहे जरा तो लक्ष देऊ नका, ह्याचे जे आपण पुढे डिस्कस करायचं, हॅलो अल्केन काय. पण मला जे पॉइंट एक्सप्लेन करायचं आहे ते मी इथे एक्सप्लेन करते, कारण ती स्क्रीन लॅग होतीये आणि आपल्याला लॅग होऊन चालणार नाही. ठीक आहे, मी पेंटेन घेतला, पेंटेन. पेंटेन जो आहे त्यामध्ये हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. स्ट्रेट चेन मध्ये 5 कार्बन आहेत. स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत, मी तिथं बघते कारण माझी स्क्रीन आहे काय आणि मला जर नवीन आहे ते, सो जरा समजून घ्या. सो स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत, तर 5. हा, स्ट्रेट चेन आहे. स्ट्रेट चेन आहे म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे, एन पेंटेन. ओके, फाईन. पुढं आता या एन पेंटेन मध्ये हा प्रायमरी कार्बन आहे, हा सेकंडरी कार्बन आहे, हा सेकंडरी कार्बन आहे, हा सेकंडरी कार्बन आहे, आणि हा कसला कार्बन आहे, प्रायमरी. तर ह्या केसमध्ये मला किती अल्काइल ग्रुप पॉसिबल आहेत, 2. एक प्रायमरी कार्बन पासून हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला आणि एक सेकंडरी कार्बन पासून हायड्रोजन ऍटम काय झाला, तर रिमूव्ह झाला. सो इथं काय असणार आहे बघा, इथं बघा, हा CH3 आहे, सिंगल बॉन्ड CH2 आहे, सिंगल बॉन्ड CH2 आहे, सिंगल बॉन्ड CH2 आहे, सिंगल बॉन्ड CH2 काय आहे, तर डॅश. तर याचं नाव काय आहे, ह्याचं नाव आहे एन पेंटिल. काय नाव असणार आहे ह्याचं, एन पेंटिल. ठीक आहे, नेक्स्ट वन, कोणताही सेकंडरी कार्बन घ्या, हा घ्या, हा घ्या, हा घ्या, हा घ्या, कोणताही घ्या सेकंडरी कार्बन, त्याचा हायड्रोजन ऍटम रिमूव्ह करा. मग इथं काय येणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH. इथला हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केला, तर याला मी काय म्हणणार आहे, तर सेकंडरी पेंटिल. बाळांनो, असं काय नाही, ह्याला नंबरिंग विंबरिंग नाही आहे, कॉमन नेमिंगला नंबरिंग नसते. अल्किल जेव्हा आपण अल्काइल ग्रुप म्हणतो त्याचं नंबरिंग नसते, कारण ते कॉमन नेमिंग मध्ये ते असं काय नाहीये. मी इथला जरी कार्बन रिमूव्ह केला असता तर तो सेकंडरी पेंटिल होता. सॉरी, इथला जरी हायड्रोजन रिमूव्ह केला असता, सॉरी इथला जरी हायड्रोजन रिमूव्ह केला असता तर तो सेकंडरी
पेंटिलच होता आणि इथला जरी हायड्रोजन रिमूव्ह केला तर तो पण काय असणार आहे तर सेकंडरी पेंटिलच असणार आहे. काय असणार आहे सेकंडरी पेंटिल असणार आहे. समजतंय येस ऑर नो ठीक फाईन. आता नेक्स्ट बघा हा जसं एन पेंटेन असते तसं आयसोपेंटेन असणार आहे कारण मी तुम्हाला म्हटलं की आयसो अल्केनला मिनिमम 4 कार्बन लागतात. मग 5 कार्बनचा आयसो अल्केन पॉसिबल आहे ऑफकोर्स आहे. मग मी स्कीम काय सांगितली तुम्हाला किती कार्बन आहेत 5. पेंटेन म्हणजे किती कार्बन आहेत 5. 5 मधून एक घालवा किती राहिले 4. ठीक आहे मग स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन घ्यायचे 4. स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन घ्यायचे 4. मग हा 1 हा 2 हा 3 हा 4 ठीक आहे. आता टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बन आयसो अल्केनची कंडिशन काय टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनला कसला ग्रुप पाहिजे तर मिथाइल. टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनला कोणता ग्रुप पाहिजे तर मिथाइल. टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनला कोणता ग्रुप पाहिजे तर मिथाइल. ठीक आहे सो इथं परत काय येणार आहे CH3 इथं 3 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय 1 2 3 असतात व्हॅलेन्सी 4 इथं एक येणार आहे परत इथं CH2 आणि इथं काय येणार आहे तर CH3. टाइप्स ऑफ कार्बन किती आहेत टाइप्स ऑफ कार्बन 3 आहेत. हा प्रायमरी आहे हा सेकंडरी आहे हा टर्शरी आहे हा प्रायमरी आहे आणि हा प्रायमरी आहे. आता ह्यातल्या कोणत्याही प्रायमरी कार्बनचा कोणत्याही इथल्या कोणत्याही प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला तर मला प्रायमरी म्हणजे आयसोपेंटिल हा आयसोपेंटेन आहे ना सॉरी हा काय आहे तर आयसोपेंटेन आहे हा तर मला मिळणार काय हा CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 डॅश सिंगल बॉन्ड CH2 डॅश हा कोण आहे सॉरी हा कोण आहे प्रायमरी. हा कोण आहे तर प्रायमरी कार्बन आहे. प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला पण तो आयसोपेंटेन कंडिशन मध्ये होता म्हणून ह्याचं नाव काय असणार आहे तर आयसोपेंटिल. काय नाव असणार आहे आयसोपेंटिल. ठीक आहे ओके फाईन. आता परत बघा आयसोपेंटेनच्या इथे एक टर्शरी कार्बन आहे बघा टर्शरी कार्बन आहे का टर्शरी कार्बन आहे. तर टर्शरी कार्बनला इथं काय येणार आहे परत हा CH3 येणार आहे परत हा काय असणार आहे तर CH3 परत इथं CH2 परत इथं काय आहे तर CH3 इथला हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केला आणि इथला हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केल्यानंतर ना हा काय आहे तर हा कसला कार्बन होता टर्शरी कार्बन होता म्हणून ह्याचं नाव काय असणार आहे बाळांनो ह्या स्ट्रक्चरचा टर्शरी पेंट. सी हाऊ आर अल्किल फॉर्म होतं मान्य आहे पण त्यामध्ये ते ऍक्च्युली मला सांगायचं होतं की अल्किल्स ऍक्च्युली कसे फॉर्म होतात आणि अल्किलचे प्रकार काय असतात. अल्किल मिथिल इथिल असतो मग एन प्रोपिल आयसोप्रोपिल सेकंडरी प्रोपिल आयसोप्रोपिल म्हणजे सेकंडरी प्रोपिल असतं मग ब्युटिल म्हणजे ब्युटिल मध्ये एन ब्युटिल सेकंडरी ब्युटिल असते टर्शरी ब्युटिल असते आयसो ब्युटिल असते. तसंच पेंटिल मध्ये काय असते एन पेंटिल आयसो पेंटिल सेकंडरी पेंटिल पण पॉसिबल असते आणि टर्शरी पेंटिल पण पॉसिबल आहे आणि निओ पेंटिल पण असतो. निओ पेंटिलला काय असतं निओची कंडिशन काय असते टोटल कार्बन किती आहेत 5 हा निओला मिनिमम 5 कार्बन पाहिजेत. टोटल कार्बन किती आहेत 5 5 मधून 2 घालवले राहिले किती तर 3 1 2 3 ठीक आहे. परत टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनलाच किती कार्बन असायला पाहिजेत मिथिल ग्रुप कार्बन नाही दोन्ही कसले ग्रुप असायला पाहिजेत मिथिल ग्रुप. बाळांनो ह्याला आपण काय म्हणतो तर निओ पेंटेन म्हणतो बाळांनो काय म्हणतो आपण ह्याला निओ पेंटेन. आणि ह्या निओ पेंटेनला सगळे हे बघा इथं प्रायमरी कार्बन आहेत ह्या केस मध्ये प्रायमरी कार्बन आहेत ह्या केस मध्ये कसले कार्बन आहेत प्रायमरी. बरं ह्या केस मध्ये कसले कार्बन आहेत प्रायमरी प्रायमरी इथं पण काय प्रायमरी इथं पण काय आहे तर प्रायमरी आहे आणि हा क्वाटर्नरी आहे काय क्वाटर्नरीचं काय पॉसिबलच नाही. क्वाटर्नरी म्हणजे 4 कार्बन हायड्रोजन नसतोय त्यामुळे क्वाटर्नरी अल्किल हॅलाइड असं काय नसते प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरीच असते. ठीक आहे सो दिस इज क्वाटर्नरी अँड दिस ऑल आर प्रायमरी. मग ह्या केस मध्ये ह्या कोणत्याही प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम काय होतो रिप्लेस थोडीशी जागा कमी पडतीये थोडस क्लमझी होत आहे सॉरी फॉर दॅट पण थोडस समजून घेण्याची प्रयत्न करा. CH3C इथं काय येणार आहे तर CH3 इथं CH3
आणि इथं CH2 काय येणार आहे डॅश. प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाला, तो निओपेंटेन होता. तो निओपेंटेन होता तर हा कोण असणार आहे, हा असणार आहे निओपेंटिल. काय असणार आहे, निओपेंटिल. ओके फाईन. मला ऍक्च्युली आज हॅलो अल्केन स्टार्ट करायचं होतं, पण मला माहित नाही की एवढं सगळं मला तुम्हाला म्हणजे मला असं वाटलं की तुम्हाला सांगावं हे सगळ्या गोष्टी थोड्या बेसिक बेसिक. सो आपण काय करूया, आज इथंच थांबूया. हा पॉइंट समजून घ्या, हे कन्सेप्ट समजून घ्या, हे लिहून घ्या, हे नोट्स लिहून घ्या, प्रॅक्टिस करा. हेक्झेन, एन हेक्झेन, आयसोहेक्झेन, निओ हेक्झेन कसं असणार आहे, मग त्यामध्ये सेकंडरी टर्शरी कसं असणार आहे, प्रायमरी कसं असणार आहे, निओ हेक्झिल कसं असणार आहे, आयसोहेक्झिल कसं असणार आहे, हे थोडं ट्राय करा. अँड फॉर नेक्स्ट लेक्चर आपण आपला मेन टॉपिक स्टार्ट करूया, हॅलो अल्केन्स. ओके, पण आय विल की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे होत्या, म्हणून मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत तर एक्सप्लेन केलेल्या आहेत. बाय बाय.